प्रसाद आणि मी तुम्हाला चांदण्या कवीची मासेमारी कशी होती दाखवायला आलो होतो। ही पापलेट मच्छी पकडण्यासाठी तरतीची जाळं बांधायला लावलेली आहेत। जेलफिश ये है जेलफिश। देखो जेलफिश। ही टोपली आता हे टोपल्या पण आमच्या प्लास्टिकच्या झाल्या। ए दादा ए 5,000 केले तर देऊन टाकायचे नाही त्यांना। हा 4,000 तुमचे केले। मित्रांनो, कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पसरवणारा प्रसाद मेहर। आतापर्यंत आम्ही मासेमारी सुरू झालेली तुमच्यापर्यंत पोहोचवली, पण आज खास विषय आहे मित्रांनो। तुम्ही चांदण्या कवीची मच्छी हा विषय कधी ऐकलाय का? तरी चांदण्या कवीची मच्छी म्हणजे ताजी मच्छी समजली जाते आणि मुळात ही संकल्पना काय आणि ही मासेमारी करताना आमच्या कोळी बांधवांना कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहोत। आमचे अर्नाळा किल्ल्यातील कोळी बांधव अगदी मोसमाच्या सुरुवातीला ही मासेमारी सुरू करतात आणि त्यावेळी सगळी मासेमारी बंद असते आणि अतिशय वादळ वाऱ्याला सामोरं जाऊन ही मासेमारी केली जाते। आणि ही मासेमारी खरेदी करण्यासाठी पालघर, डहाणू, अगदी गुजरातवरून काही कोळी भगिनी ही मासे खरेदी करण्यासाठी येतात, कारण त्यावेळी वादळामुळे कुठेच मासेमारी सुरू नसते। मग ही चांदण्या कव म्हणजे काय मित्रांनो, तर आजही काही आदिवासी भागामध्ये चांदण्यांच्या दिशेवरून वेळ ठरवली जाते। तर आमच्या अर्नाळा किल्ला किंवा इतर कोळीवाड्यातील बोटी असतील, भरती ओहोटी असेल, चांदण्यांची दिशा ज्यावेळी आकाशातला चंद्र मावळतो त्यावेळी भरतीला सुरुवात होते। हे चांदण्यांचं गणित धरून समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावरून जी मासेमारी केली जाते त्याला चांदण्या कवीची मासेमारी म्हटलं जातं। आणि हा संघर्ष आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। म्हणजे हा संघर्ष दाखवताना निघताना म्हणजे आम्ही ज्या बोटीवर होतो किंवा आमचे इतर कोळी बांधव, अरे यावेळी तुम्ही येऊ नका, तुम्हाला त्रास होईल, भले आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण तुम्ही काय करतात हे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। प्रसाद आणि मलाही उलट्या झाल्या, अगदी या 8 तासामध्ये मी पाण्याचा एक थेंबही घेतला नाही। चला तर हा थरारक प्रवास आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। बघा, आता आम्ही अर्नाळा जेट्टीवर आहोत आणि आता सकाळचे पहाटेचे वाजलेले आहेत 2:30 आणि समुद्रापासून हाकेच्या अंतरावर केली जाणारी मासेमारी, जिला चांदण्या कवीची मासेमारी किंवा बेनांची मासेमारी असं म्हटलं जातं। प्रसादी कामावरून उशिरा आला आणि मलाही रात्री 10 वाजले आणि लिटरली झोपायला मला 12 वाजले आणि 1:30 वाजता उठून आम्ही तयारी केलेली आहे आणि आम्ही किल्ल्यातून येणाऱ्या बोटीची वाट बघत आहोत। चला पुढचा प्रवास बघूच आपण। मित्रांनो, किल्ल्यातून बोट आलेली आहे, आम्ही जेट्टीवर उभे आहोत आणि पूर्ण अंधार आहे, पण आता ते आम्हाला घेण्यासाठी आता जेट्टी लगत लागत आहेत आणि आम्हाला ह्या बोटीतून आजचा पूर्ण प्रवास करायचा आहे आणि मासेमारी तुम्हाला दाखवणार आहोत। तर मित्रांनो, आपली बोट निघालेली आहे प्रवासासाठी आणि समोरचा जो तुम्हाला खालाशी बॅटरी घेऊन दिसत असेल, पूर्ण अंधार आहे, तर तो बॅटरी घेऊन का उभा आहे तर एखादी पाक किंवा अजून काहीतरी दोर त्या पंख्यात येऊन अडकू नये म्हणून ही सगळी प्रिकॉशन घेतली जाते। आणि आता आमची बोटी किती लाटावर हेलका वेगळी ती तुम्हाला दिसत असेल, बाकी आमची मंडळी बसलेली आहेत। आता साधारण 2 तासांचा हा प्रवास आहे आणि फक्त ते तांदळाची जबाबदारी मोठी आहे की तो आपल्याला पोचवणार जागेवर, बाकीची मंडळी आहेत ती आता वरती काही झोपलेली आहे आणि आपली 2 तासांची झोप काढतील। सुरू झालेला प्रवास आणि आता बरोबर 5 वाजलेले आहेत। म्हणजे आम्ही आता ज्या ठिकाणी आपण जाळी बांधणार आहोत
तिथे 1.25-2 तासानंतर पोहोचलेले आहेत. अगदी तोपर्यंत काही मंडळी पोहोचली होती आणि आता कपडे बदलून आता तयारीला लागलेले आहेत. तर आता हे जाळ्याला बॉल बांधायला लावलेले आहेत, म्हणजे ही पापलेट मच्छी पकडण्यासाठी तरतीची जाळं बांधायला लावलेली आहेत. आणि समोर तुम्हाला जे 4 जण दिसत आहेत प्रत्येकाने रेनकोट घातलेलं आहे. म्हणजे कोळी बांधवाच्या गळ्यात कातेल असतं, चाकू असतं आणि त्याच्या हातात तसरी पण दिसतंय. म्हणजे इमर्जन्सीच्या वेळी काही कापायला लागलं तर म्हणजे झटकन त्याला अप टू डेट राहावं लागतं. आणि हे जवळपास आम्हाला आता 10 ते 12 जाळी बांधायची आहेत. म्हणजे हे काम आम्हाला कमीत कमी 10 मिनिटात आटोपायचं आहे. मग त्यामुळे ही, कारण तो जार किंवा भरती ओहोटीचं गणित फिरलं तर त्या आड पडणं म्हणजे जाळं एकमेकामध्ये अडकतात. त्यामुळे एका वेळेच्यात सगळं करावं लागतं, प्रत्येकाची घाई. प्रसाद आणि मी तुम्हाला चांदण्या कवीची मासेमारी कशी होती हे दाखवायला आलो होतो. आणि आम्ही आहोत आणि आम्हाला चांदण्या कवीने आम्हाला अक्षरशः चांदणं दाखवलं. दोघांना उलट्या झाल्या आम्हाला. म्हणजे किनाऱ्यावर आल्यानंतर आणि मागची घासाघीस करणं सोपं वाटतं, पण हे काम फक्त आमचे कोळी बांधवच करू जाणे. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला एवढी ही अर्नाळा किल्ल्यातला सर्वात मोठा फायबर आहे, तरी आमची अशी अवस्था झालेली आहे. छोट्या छोट्या फायबरमध्ये काय अवस्था होत असेल, 7 ते 8 जण ह्या एका आपल्या हॉलच्या एवढ्या रूममध्ये धावपळ करतायत. छोटीशी दुर्लक्ष झाला तर एखादा कुठला अपघात घडू शकतो. पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं आम्हाला चांदणं दाखवलं, कारण 20 वर्षानंतर मी फिशिंगला आलो नाही. मला वाटलं नव्हतं एवढा त्रास होईल तो. किल्ल्यातले खास करून अर्नाळा किल्ल्यातले बांधव जे मासेमारी करतात पावसाळ्यानंतर पूर्वाच्या दिवसात, साधी गोष्ट नाही आहे ते. म्हणजे आम्हालाही, आम्ही शूटसाठी येणार होतो ही चांदण्या कवीची मच्छी शूट करायला, तर सगळे म्हणत होते आता नक्की दिवाळीच्या दिवसात या. पण नाही, आम्हाला आमच्या कोळी बांधवांचा संघर्ष दाखवायचा होता. अगदी सकाळी या बोटीवर आल्यानंतर मला सगळ्या या मित्रांनी किंवा भावांनी सांगितलं अरे गोळी घे, पण मी नाही घेतली आणि प्रचंड उलट्या गेल्या. मला लहानपणीचे दिवस आठवले, आमचीही बोट होती आणि मला माझ्या बाबांचे ते शब्द आठवले की शाळेत जायला कंटाळा करायचो, अभ्यासाला कंटाळा करायचो, तुला कवीला घेऊन जाईल. जेव्हा तुझी आतडी एक होतील ना, एक जीव, तेव्हा बरोबर शाळेत जाईल. आणि ते मला आज आठवलं. म्हणजे फक्त उलट्या करत होतो, ते पण केलं आणि मी पण केलं. आणि मित्रांनो, नारळी पौर्णिमा आली, ते गळ्यात सोन्याच्या चेन घालून, टोपी घालून, सुरका घालून मिरवणं सोपं आहे. होळी म्हणून एकदा जगायचं असेल ना तर मोठी द्यायला लागेल. मग तेव्हा रामराम होतील त्याला. म्हणजे तो कोळी म्हणून दिसला ना तर रस्त्यात दिसल्यावर त्याला साष्टांग दंड बनतात. काय मी ना काय परिवार भाग घेणार ते महाबली बरोबर का. वारा पावसाळ्याच्या दिवसात आता बोटीचे ते तुम्ही बघू शकत असाल, त्यामुळे बोटीत जेवण बनवणं शक्य नसतं. त्यामुळे हे घरून डबे आणले जातात. आता खाऊन मग पोटात टिकेल का नाही ते थंडी गार लागते. तुम्ही खातीन करे पण आम्ही खाल्यावर आमच्या पोटात नाही का, मला काही कळेल.
नाही हे काही शांत आम्हाला थोडा त्रास झाला तरी चालेल पण आपल्या लोकांच्या भावना पोहोचवणं ह्यो आमचा मेन वे तो होता. म्हणजे जे आमच्या गावानं जी नगवती म्हणजे आमच्यासारखी की शाळेत जाशे नाही अभ्यास करे नाही एकदा कवीला आरला बघ काय बाप केला का पिया दिवशी शालीन गेला नाही बघ. हा मग शालीन काय नाही. जेवून अर्धा तास ते पाऊण तास आराम केल्यानंतर पुन्हा जाळी खेचायला सुरुवात केलेली आहे. 6 जाळी पाम्पलेट मासलीसाठी बांधलेली आहेत आणि 5 जाळी बोंबील बांधलेली मासलीसाठी. चला तर आपल्या जाळ्याला आता किती मच्छी गावते ते बघूयाच. पहिल्याच जाळ्याची आपली बोंबीळ मासली. जेलफिश. ये है जेलफिश. देखो जेलफिश. लहान जेलीफिश पण भरपूर आलेले आहेत. जेलीफिश उन्हा पाण्यात सोडून देतात. शेतपडी कमी झालेले आहेत असे आपले बांधव बोलत आहेत. आज वाराही भरपूर आहे, पाऊसही भरपूर आहे. तिसरी जाळ उचलायला लावलेला आहे. आज बोटी देखील कवी घेत आहेत. वाराही भरपूर आहे, पाऊसही आहे. आमचे कोळी बांधव त्याच दिशेने कामं करत आहात. तिसऱ्या जाळीला मच्छी जरा जास्त आहे असं वाटतंय. दोन जाळीपेक्षा या जाळीला थोडी मच्छी जास्त आहे.
बोंबील मासळीची ही 5वी जाळी आहे, म्हणजे शेवटची जाळी आहे. आणि यानंतर आपल्या 6 जाळ्या आहेत ह्या पापलेट मासळीच्या आहेत. आज मच्छी भरपूर कमी आहे, कोलंबी भरपूर कमी आहे, बोंबील मासळी भरपूर कमी आहे. ते वारा असल्यामुळे मासळी कमी झालं आहे. बोंबील मासळीच्या 5वी जाळी उतरून झालेल्या आहेत आणि 4 जाळीच्या तुलनेत 5व्या जाळीला मासे जास्त मिळालेले आहेत. आता आपण ज्या पापलेटसाठी जाळी बांधलेल्या आहेत त्या उचलायला जात आहेत पुढे. पापलेटच्या एकूण 6 जाळी बांधलेल्या आहेत आपण. जिवंत कोळंबी, जिवंत कोळंबी, सर्व मासे ऑलमोस्ट जिवंतच आहे. हे आमची कोळ्यांची मेहनत आहे, हे आमचं दर्याचं सोनं आहे. बाप्पा मंगल मूर्ती. सगळे बोंबील मच्छी आली. आता पापलेटसाठी टाकलेलं तिचं जाळं आहे. आता बघूया आपल्याला किती पापलेट मिळत आहेत. जाळी पापलेट बघायला मिळत आहेत. डाळ टाकताना पाण्यामध्ये ते एकामध्ये फुटल्यामुळे लॉस झाला असं म्हटलं. आता एक 3 पापलेटला लेंबूर मासे वगैरे पडले होते. बरे असं झालं नसतं तर बऱ्यापैकी पापलेट या जाळ्याला गावले असते. म्हणजे अशा प्रॉब्लेम्सनाही सामोरं जावं लागतं. काही गडबडी एकामध्ये नसतं. पहिल्या जाळीला भरपूर मच्छी कमी होती पापलेटची आणि दुसरी जाळ तर एकमेकात गुंतल्यामुळे त्याला मच्छी चालली आहे. आणि हे तिसरी जाळ आहे. तिसऱ्या जाळीला बऱ्यापैकी मच्छी गावली आहे. जिवंत पापलेट बघा आणि चप्पलही एक आलेला आहे.
याला बऱ्यापैकी चांगले पापलेट्स आलेले आहेत. आणि हा चप्पल मासा, जिवंत चप्पल मासा. मित्रांनो, ही आमची शेवटची जाळ आहे, जी पापलेटची 6वी जाळ. आणि ही जाळ उचलून झाली की आता आम्ही निघू इथून घरी जायला. लाजच्या जाळीला तरी बऱ्यापैकी पापलेट बघाच तुम्ही किती पापलेट येतात शेवटच्या जाळीला. पाहिजे तितकी मासली आज बोंबील मासली मिळालेली नाही आणि पाहिजे तितके पापलेट्सही मिळाले नाही. 2 दिवसापूर्वी बऱ्यापैकी पापलेट्स मिळालेले ते आमचे भाऊ सांगत होते, पण आज भरपूर कमी माल आहे. शेवटच्या जाळीला पण मासली कमीच आहे आणि जेलीफिश भरपूर आलेले आहेत. बघा, भरपूर म्हणजे भरपूरच जास्त जेलीफिश आलेले आहेत. सो आता आम्ही घरी जात आहोत आणि दुसऱ्या बोटी आता मासेमारीसाठी येत आहेत. मित्रांनो, जाळ घेताना थोडीशी जाळ फाटलं होतं. आमच्यात त्याला कोळी भाषेत फाटं बोलतात. तेच फाटा आता शिवून घेत आहेत आमचे कोळी पण इन्स्टंट जागेवरच. म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत मासेमारी करून घरी जायला. आणि एका बाजूला मच्छी साफ करत आहेत, म्हणजे पापलेट काढत आहेत, कोळंबी काढत आहेत. आणि एका बाजूला हे शिलाई काम चालू आहे. आता सगळं मासे पकडून झाले, अगदी साफसफाई झाली बोटींची. आणि आता उरलेला अर्धा नाश्ता आता सुरू आहे. तांडेल बसलाय तिकडे, सफरचंद खातोय. आणि नेमाने वारी करणारी आहेत ते. जेवायची इच्छा नाही बरोबर ना. हा, चालून दे. अगदी पाऊस पडतोय आणि त्या पावसात हे सगळं बघायला व्हिडिओमध्ये जरी मजा येत असेल,
पण मी तर अजून एकही घास खाल्लेला नाही, इच्छाच होत नाही अजून. हे सगळं बघायला बरं वाटतं, पण त्याच्या मागे कष्ट किती आहेत. ते सगळे सकाळी 2 वाजता 1:30 वाजता उठलेले आहेत आणि प्रचंड कष्ट. आता सगळ्यांचा नाश्ताही झालेला आहे आणि आम्ही एक जवळपास 45 मिनिटाच्या आत पोहोचू. मित्रांनो, सगळे जेवलेले आहेत, सगळ्यांनी नाश्ता केलेला आहे, अगदी डबल जेवण झालं. म्हणजे आत्ता मी एक घास खाल्ला, पण तोही माझ्या तोंडात केलेला नाही आहे. एकेकाळी मीही फिशिंग केलेलं आहे, पण मला वाटलं, एक कॉन्फिडन्स होता माझ्याकडे की करू शकेन, पण नाही मित्रांनो, सरावाशिवाय काही नाही आहे. पण कुठल्या परिस्थितीत कोळी बांधवाला सामोरं जावं लागतं. ते म्हणजे आज मी कोळी असून आणि एकेकाळी मासेमारी करत असून सुद्धा मला आज त्रास झाला. आणि सुरुवातीच्या काळात तर जे आता हे नेहमी बोटीत वापरणारे खलाशी आहेत, त्यांनाही उलटी गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मला वारंवार आम्हाला, तुम्ही फक्त चकचकीत मच्छी बघत असाल, सगळं बघत असाल, पण हा संघर्ष लक्षात ठेवत चला मित्रांनो. मला फक्त ॲक्च्युली आधीही म्हटलं मी तुम्हाला की आम्हाला सगळेजण म्हणत होते की अरे ह्या दिवसात नको. नाही, मला त्रास झाला तरी चालेल, आम्हाला आमच्या लोकांचा संघर्ष पोचवायचा होता. तर आता आपण अर्नाळा किल्ला आणि अर्नाळ्याच्या मध्ये आहोत आणि पाऊस भरपूर पडतोय. आणि खऱ्या अर्थानं जो स्ट्रगल आम्हाला दाखवायचा होता, तो स्ट्रगल खऱ्या अर्थानं पोचतोय. आता तुम्ही सगळे आमची बघत असतील, डबे घेऊन काढले, सगळेच भिजलेले आहेत. म्हणजे सकाळी 2-2:30 वाजल्यापासून जशा अवस्थेत आहेत. म्हणजे बघा, ही मच्छी तुमच्यापर्यंत कुठल्या प्रोसेसमधून येते. सोशल मीडियावर लुगडं नेसून, सुरका घालून कोळी म्हणून मिरवणं सोपं आहे, पण कोळी म्हणून जगणं किती कठीण आहे हे बघा एकदा कधीतरी. आता बोट आम्ही नांगर न टाकता, आता या रोमिओ बोटीचं नाव आहे रोमिओ, तर त्या बोटीची पाग उचलून आता आम्ही लँड करतोय आमची बोट. आणि आता ही लँडिंगची तयारी सुरू आहे. हे सगळं लँडिंगचं काम, पण आता बंदरामध्ये बोटी कमी आहेत त्यामुळं एवढा काही त्रास नाही आहे. पण त्या घाई सगळ्या बोटी जेव्हा भरलेल्या असतात तेव्हा लँडिंगचं काम पण खूप जिकिरीचं असतं. आता जाऊन जेव्या का, आता परत जेव्या का नाही घरा. आज माझ्यासारख्याच प्रसादला उलट्या झाल्या असत्या तर व्हिडिओ शक्यच नव्हता. पाग आहे, तो दोर घेऊन जातो त्याला पाग म्हणते. म्हणजे मला वाटतं आता आपला मित्र टोपली घेऊन आला. म्हणजे आता त्या कोणी ज्या खरेदीसाठी आलेले आहेत त्यांनी त्यांना क्वांटिटी सांगितली की किती टक्के आहेत, आणि जो मग भाव जाहीर होईल तो त्यांना भाव डिक्लेअर नाही ना अजून. हे काय आता याला कवरा साधारण भाव तुमच्या अंदाजाने कवरा आहे का? 300 रुपये टोप. या ही टोपली. आता हे टोपल्या पण आमच्या प्लास्टिकच्या झाल्या, अपडेट झाल्या, बांबाच्या टोपल्या संपल्या. पण आता ॲप्रॉक्स ह्या टोपलीला आजचा भाव तरी चालू केलाय. चला, तर आता हे सगळं दृश्य आम्हाला तुमच्यापर्यंत न्यायचे आहेत म्हणून खाली आलेलो.
तुला ही मच्छी खऱ्या अर्थानं किनाऱ्या आल्यानंतर ह्या किरकोळ भाव करा ती अरे उलट्या करून आल्या कवीवरनी. ताई कुठून आलात तुम्ही? दांडीवरून आलात. दादा 5,000 केले तर देऊन टाकायचे नाही त्यांना. हा 4,000 तुमचे गेले. नाही 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 चालून देत चालून देत. अरे उलट्या करून यायला कवी मग. कवीला जाऊन यायला. अरे उलट्या करून भागला. अगदी किनाऱ्यावर जरा फ्रेश आणि स्वस्त मिळतं, त्यामुळे किरकोळ घेणारे देखील ग्राहक इकडे येतात. हो मी घेतले. कुठला चॅनल आहे? चैनल का नाम है कोली याचे बोल. कोली कोली याचे बोल. फिशिंग कैसा होता है ये आज शूट किया है पूरा. हाँ हाँ हाँ. तुमच्या पालघर डहाणू मधल्या ताई असतील ज्या विक्री करतात त्यांच्या गावात बाजारात अगदी पहाटे घरातून निघून हा सगळा त्यांचा दिनक्रम सुरू होतो. तुमच्यापर्यंत ताजी मच्छी पोहोचवण्यासाठी सगळं बर्फ वगैरे हे करून सगळी धांदळ तुम्हाला बघायला मिळत असेल इकडे. साधारण मच्छीला कुठलाच हमी भाव नसतो. मग एकदा किनाऱ्यावर आल्यानंतर तेल नाही गेलं असेल. तेल कुठे बोंबील आणणं गाव कुठलं मावशी? मुरबा. काय नारळी पौर्णिमा कशी झाली? जोरात? लगभग सुरू आहे इकडे. कवीला नाही का गेलतास? उतरून भागलाय. हकल बिया यो आपलं जगू सम्राट. बाग आहे. चला आम्ही चांदण्या कवीच्या मच्छी पकडून आल्यानंतर ही आमची मोठी बोट आलेली. किती मच्छी आहे रे? मच्छी किती आहे? काय वादळ? मित्रांनो, आज पहाटे 2 वाजता सुरू झालेला प्रवास, चांदण्या कवीचा प्रवास, ज्याला बेनांचं मावरही म्हटलं जातं, आणि ही अत्यंत ताजी मच्छी तुमच्यापर्यंत जे आमच्या कोळणी पोहोचवतात ते आमच्या अर्नाळा किल्ल्यातील हे कोळी बांधव. आणि अक्षरशः म्हणजे त्या तुफानाचा सामना करावा लागतो. 20 वर्षापूर्वी मीही मासेमारी केली होती, पण अक्षरशः आज मी पाण्याला थेंबही घेतला नाही, इतक्या मला उलट्या झाल्या. म्हणजे आणि हा प्रत्येक सकाळी 2 वाजल्यापासून तर आता 12:30 पर्यंत हा प्रत्येक जण भिजलेला आहे. घरातून रात्री बनवून आणलेला डब्बा, त्याच्यावर फक्त उदरनिर्वाह सुरू आहे. आणि हा तुम्ही संघर्ष पाहिला मित्रांनो. म्हणजे मी आणि एक 2-4 दिवसापूर्वी काहीतरी अशी बातमी करत होती की अर्नाळा किनाऱ्यावर मच्छी टाकून दिलेली आहे, तीच विकली जाते. मित्रांनो, तसं नाहीये. तुम्हाला हे सगळे मोठे बघा निवडक बोंबील काढलेले आहेत, ती मच्छी छोटी असते, ती बाहेर पडलेली असते. तो गैरसमज आणि ती अफवा पसरवली जाते. तुमच्यापर्यंत चांगली ताजी आणि मोठी मच्छी पाठवली जाते. त्यामुळे ते ज्या
इतर भागातून ज्या कोळणी येतात त्या समुद्रावर टाकून जातात. हा गैरसमज मनातून काढून टाका आणि काही असे प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा. आणि मित्रांनो, आमच्या ह्या अर्नाळा किल्ल्यातील होळी बांधवाचा संघर्ष कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमचं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.